माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय। कोकाटे यांच्या अटक वॉरंटची कॉपी जी 24 तास राहती। माणिकराव कोकाटे यांच्या अटकेत कायदेशीर अडथळा नाही। अटकेसाठी विधिमंडळाच्या कुठल्याही परवानगीची गरज नाही, खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। कोकाटेंच्या अटकेची माहिती पोलीस विधिमंडळाला देणार। कोकाटे रुग्णालयात दाखल असल्यानं पोलिसांसमोर वैद्यकीय अडचण मात्र कायम आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भेटीसाठी जावाई आणि कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात दाखल झालेत। उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे कालपासून लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत। माणिकराव कोकाटेंवर लीलावतीत उपचार। नाशिक पोलिसांचं पथक लीलावतीत जाणार। कोकाटेंना भेटायला नातेवाईक आणि कार्यकर्ते दाखल। कोकाटेंना अटक करायला वैद्यकीय अडचण येण्याची ही शक्यता आहे। माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे आणि कोकाटे यांना भेटायला नातेवाईक आणि कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। त्यांचे जावाई देखील आता लीलावती रुग्णालयात हजर आहेत। माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत आणि त्याच दिशेनं पोलिसांचं पथक आता रवाना झालेलं आहे नाशिकमधून। त्यामुळे पोलिसांचं हे पथक थोड्याच वेळात लीलावती रुग्णालयात पोहोचण्याची शक्यता आहे। पण पोलिसांसमोर आता एक वैद्यकीय अडचण आहे, कारण कालपासून माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात ॲडमिट आहेत। उच्च रक्तदाबामुळे त्रास होतोय, त्यामुळे आयसीयू मध्ये त्यांना हलवण्यात आलेलं आहे अशी माहिती पुढे आलेली होती। त्यामुळे पोलिसांसमोर अटकेची कारवाई करताना ही एक मोठी वैद्यकीय अडचण समोर आहे। नाशिक पोलिसांचं पथक लीलावतीमध्ये जाणार आहे। तर नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना झालेलं आहे। या पोलीस पथकातले सगळे अधिकारी आपण बघतोय, पोलीस कर्मचारी येतात आणि हे सगळं नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना झालं। नाशिक पोलिसांचं पथक आता मुंबईत पोहोचल्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक मुंबईकडे रवाना झालेलं आहे। काही तासात ते मुंबईत पोहोचतील आणि त्यानंतर लीलावतीत हे पोलिसांचं पथक पोहोचेल आणि त्यानंतर अटकेची कारवाई करतं काय पथक हे बघावं लागेल, कारण माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत। तर दुसरीकडे लीलावतीतली दृश्य आपण बघतोय, जिथे माणिकराव कोकाटे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते आणि नातेवाईक देखील दाखल झाले आहेत। माणिकराव कोकाटेंचे जावाई सुद्धा आता उपस्थित आहेत। लीलावती रुग्णालयातून आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण आणखी अपडेट्स घेऊयात। कपिल, नक्कीच काही वेळापूर्वीच इथे त्यांचे जावाई आणि काही कार्यकर्ते पोहोचलेले आहेत त्यांची विचारपूस करण्यासाठी। खरं तर कालही आपण पाहिले होते, कालही त्यांचे कार्यकर्ते आले होते। खरं तर उच्च रक्तदाबाचा त्यांना त्रास सुरू आहे आणि त्यासाठी ते आयसीयू वॉर्ड नंबर 609 मध्ये ऍडमिट आहेत आणि त्या अनुषंगाने आता काही कार्यकर्ते भेटायला येत आहेत। खरं तर ही एक अपडेट असली तरी सर्वात महत्वाची अपडेट म्हणजे नाशिकवरनं पोलिसांची टीम त्यांना अटक करण्यासाठी निघालेली आहे। ह्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी निघालेले आहेत। काही वेळातच ते चारही गाड्या क्राईम ब्रांचच्या, नाशिक क्राईम ब्रांचच्या ते इथे पोहोचतील आणि पोहोचल्यानंतर सर्वात प्रथम ते विचारपूस करतील कोकाटेंची। त्याचबरोबर जे डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतायत त्यांच्याशी बातचीत करतील। किती फिट आहेत कोकाटे का अनफिट आहेत कोकाटे हे ठरवतील आणि डॉक्टर जे स्टे देतील, डॉक्टर जी माहिती देतील त्याच्यावरती खरं तर पुढची सर्व गणितं अवलंबून असणार आहेत। का कोकाट्यांना अटक करायची का नाही करायची, का काही वेळ थांबायचं, ही सर्व गणितं डॉक्टर काय म्हणतात याच्यावर डिपेंड आहे। त्यांचा मेडिकल रिपोर्ट काय येतो त्याच्यावर डिपेंड असणार आहे। त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे दोन घडामोडी होऊ शकतात। एक तर ते जर अनफिट असतील तर त्यांना सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याची तयारी पोलिस करू शकतात, कारण की ते आरोपी आहेत, त्यांना शिक्षा लागलेली आहे असं कोर्टाने कन्फर्म केलेलं आहे। त्यामुळे त्यांना जे किंवा सरकारी रुग्णालयात घेऊन जाऊ शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत कोकाटे या इस्पितळात उपचार घेतात तोपर्यंत काही कर्मचारी, नाशिकचे पोलीस कर्मचारी तिथे तैनात केले जातील। त्यांच्या जी रूम आहे त्याच्या बाहेर उभे राहतील वॉच करण्यासाठी, चौकशी करण्यासाठी। ठीक आहे कपिल, धन्यवाद या माहितीसाठी। तर माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे नाशिकमधून पोलिसांचं पथक देखील मुंबईच्या दिशेने रवाना झालंय।